नमस्कार मित्रांनो, हे वेदांग आणि मित्रांनो, तुम्ही माझ्या केळाच्या झाडाला किती छान केळं लागलेले आहे. तर असं जे आहे मित्रांनो, हे सिम्पली हे माझं पाहू शकता मित्रांनो, की हे माझं गार्डनचं एरिया आहे. हा गार्डन आहे, माझा घरचा बगीचा आहे मित्रांनो. आणि बाकी पण मी कुंड्यांमध्ये पण केळाचे झाड लावून ठेवले आहे. यांनाही नक्की जेव्हा आता केळं लागतील मित्रांनो, मी नक्की चॅनलवर शेअर करेन आणि तेव्हा पण तुम्हाला डिटेलमध्ये समजून सांगेल की मित्रांनो, कुंड्यामध्ये पण तुम्ही केळाचं झाड उगवून कसे केळं तुमच्या झाडाला लागू शकतात. तर आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो, हे केळाच्या झाडाला किती छान आहे. यावेळेस म्हणजे हा पहिलाच याला केळं लागलेले आहे. पाहू शकता खूप चांगले खूप सारे केळं याला लागलेले आहे व्हिडिओमध्ये, जसं आपण पाहू शकता. अजून हे वरतून असं मित्रांनो सपोर्ट द्यायची खूप गरज पडते. जेव्हाही केळं लागतील झाडाला तर सपोर्ट नक्की द्यायचं असते. शेणखताचा वापर तुम्हाला जास्तीत जास्त करायचं. 1 महिन्यातनं एकदा तरी नक्की झाडाला टाकून द्यायचं. आणि पाण्याचा विशेष ध्यान ठेवायचं मित्रांनो. खूप जास्त ओव्हर वॉटरिंग झाडाला अजिबात झाली नाही पाहिजे, ते नक्की काळजी घ्यायची. आणि मित्रांनो, केळाचे मग जे आहे झाड ते बघू शकता आपण. मस्टर्ड केक फर्टिलायझर आणि बाकीचे खतं पण तुम्हाला झाडामध्ये वापर करायला पाहिजे, फार छान राहतात. आणि हे जे बाकीचे खतं आहे मित्रांनो, हे झाडामध्ये कसे वापरले जातात त्याची व्हिडिओची लिंक इथे प्लेलिस्ट येऊन जाईल, तिथे पाहू शकता. तशा प्रकारे मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ म्हणजे मला तुम्हाला फक्त मित्रांनो गार्डनचं जे अपडेट आहे ते द्यायचं होतं, म्हणून मी हा तयार केला होता. तर हेच की मित्रांनो, तुम्हाला केळं दाखवायचे होते झाडाला लागलेले. तर कसा वाटला व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. अजून मित्रांनो, जे मी खताबद्दल सांगत होतो त्याची प्लेलिस्ट आता इथे स्क्रीनवर येऊन जाईल, तर इथे क्लिक करून तुम्ही ते खतं पाहू शकता कोणते आहे. आणि ते केळाचेच नाही, ते तुम्ही कोणत्याही झाडांना, सगळ्या झाडांना टाकू शकता. बेस्ट ऑर्गॅनिक खतं आहे आणि उन्हाळ्यात अजून सगळ्या सीझन्समध्ये वापरल्या जाऊ शकतात. फार छान खतं असतात. तर ती प्लेलिस्ट नक्की पाल. व्हॉट्सअपचा ग्रुप नक्की जॉईन करा. लिंक कमेंट डिस्क्रिप्शन दोन्ही चॅट टाकून दिले. लिंकला क्लिक करून व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये जॉईन होऊ शकता आणि झाडासंबंधित काही प्रश्न विचारायचे त्या व्हॉट्सअपच्या ग्रुपवर तुम्ही मला विचारू शकता. धन्यवाद.